महाराष्ट्राचे लाडके दादा उपमुख्यमंत्री अजित पवार आज पंचतत्वात विलीन झाले। त्यांच्यावर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मैदानात अत्यंत शोकाकुल वातावरणात लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं। तर जय आणि पार्थ पवार यांनी वडिलांना मुखाग्नी दिला। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते। तर दादांच्या चाहत्यांच्या अजित दादा अमर रहेच्या घोषणांनी आसमंत निनादून गेलं होतं। राज्याच्या राजकारणात गेल्या 4.5 दशकांपासून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या दादाला अखेरचा निरोप देणं सर्वांनाच कठीण झालं होतं। आपली रोकटोक शैली, कामाचा माणूस, ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ, सकाळी 6च्या ठोक्याला कामाला लागणारा माणूस, हो तर हो नाही तर नाही असा कामांचा पवित्रा असलेल्या लाडक्या अजितदादाला महाराष्ट्रानं बुधवारी गमावलं आणि मॅन ऑफ ॲक्शनची ॲक्शन कायमची थांबली। दादांच्या अनेक आठवणींना साश्रुनयन आणि जड अंतःकरणानं उजाळा देणाऱ्या लाखो समर्थकांच्या उपस्थितीत अजितदादा पंचतत्वात विलीन झाले। बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात निरोप देण्यात आला। अजित पवारांच्या पार्थिवाला चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला। यावेळी अवघ्या बारामतीसह राज्यात भयान शांतता पसरली। विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजितदादा अमर रहेचा गजर करत आपल्या लाडक्या दादाला निरोप दिला। यावेळी महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या प्रेमाची साक्ष देत होता। दादांना निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या। अजित पवार यांचं पार्थिव सकाळी काटेवाडीत ठेवण्यात आलं होतं। यावेळी हजारोंचा जमाव दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आला होता। यावेळी झालेली अभूतपूर्व गर्दी पोलिसांना सुद्धा रोखणं अशक्य झालं होतं। आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विनंतीनंतर जमाव नियंत्रित झाला। अजित पवार यांच्यावर मूळ गावी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आलं। यावेळी अजित पवार यांच्या पार्थिवाचं पत्नी सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या भगिनी तसंच सून यांनी अंत्यदर्शन घेतलं। अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून राजकीय नेते बारामतीत दाखल झाले होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते। यावेळी पोलीस दलातर्फे बंदुकीच्या 3 फैरी झाडून दादांना अखेरची मानवंदना देण्यात आली। यावेळी लाखोंचा जनसमुदाय स्तब्ध झाला होता। तर अंत्यविधी सुरू असताना त्यांच्या समर्थकांनी दिलेल्या अजितदादा अमर रहेच्या घोषणांनी आसमंत निनादून गेला।